डवलेपाडा संघाकडून पहिली ओव्हर हाताळण्यासाठी सचिन केवने. मोहम्मद बुबेरे ऑन स्ट्राइक. धन्यवाद, थँक्यू सो मच. हाय व्होल्टेज मॅच, हाय व्होल्टेज ड्रामाला इथे सुरुवात होत आहे. अगदी धुकही आलाय मैदानाच्या आतमध्ये. रात्रीचे वाजलेत 4 एक्झॅक्ट 4 आणि त्यावेळेस आपण स्वर्गीय जयवंत मामा तरे दौलेपाडा त्यांच्या विपक्षात उमर 11 गोरेगाव या दोन्ही बलाढ्य टीमला पाहतोय. मोहम्मदची बॅट आणि त्या मोहम्मदच्या बॅटनी कालपासून अगदी मागे वळून पाहिलेला नाहीये. पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत. मी आलोय लढण्यासाठी, टॉप 3 मध्ये क्वालिफिकेशनसाठी आणि पहिल्याच बॉलवरती येतोय चौकार. चांगली सुरुवात इथून मोहम्मदच्या बॅट मधून केली आहे. खाता खोललाय टीमचा. स्विच इट करण्याचा प्रयत्न आणि इथे स्विंग आणि मिस. चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती चौकार खाल्ल्यानंतर सुनीलने कमबॅक केलाय. सचिनने कमबॅक केलाय. डॉट बॉल इथे. कमबॅकचा खेळ आहे सर. क्रिकेटचा खेळ म्हटलं ना की कमबॅकचा खेळ म्हणावा लागेल. सचिनने बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या बॉलवर चौकार चूक केली, त्यानंतर कमबॅक केलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा शफल झाले, आतमध्ये आले. फॉलिंग स्विचचा प्रयत्न केला. मॅचची गोल्डन विकेट आणि इथे मोहम्मद जातोय डगआउटच्या दिशेला परत. आणि परत जात असताना संपूर्ण आशा अपेक्षा टीम उमर 11 गोरेगाव संघाच्याही अगदी निराशतेने जात आहेत तंबूच्या दिशेला परत. थँक्यू डीजे. न्यू बॅट्समॅन इन उमर 11 संघाकडून कौन्यान बुबेरे. तर पहिल्या बॉलवरची चौकार खाल्ल्यानंतर सचिनने कमबॅक केलाय. एक चेंडू डॉट आणि त्यानंतर विकेट. डवलेपाडा संघ आता क्वालिफाय होऊन आलाय दामतवरून. तर त्यांचा वॉर्मअप पूर्णपणे झालेला आहे. आधीपासूनच गरम आहेत ते. तर आता बघूया कौन्यान बुबेरे आपल्या संघासाठी काय करतात. हो, पुढचाही बॉल स्विंग अँड मिस. अगदी पुढे डिलिव्हर केलेला बॉल आणखी एक डॉट टाकतोय टीम दौलेपाडा आणि त्या संघाने आजचा दिवस त्यांच्या नावावरती केलेला आहे. प्रथमतः फक्त पहिल्या बॉलवरती चौकार आला, पण त्यानंतर सातत्याने आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. फक्त 2 ओव्हरची मॅच आहे, फक्त 12 बॉलचा खेळ आहे आणि त्या 12 बॉलच्या खेळामध्ये 3 बॉल गोलंदाजीच्या नावावरती राहिल्यात. पुढचा बॉल आतमध्ये गिरकी घेत असताना टप्पा पडल्यावर सरळ आतमध्ये येतोय. गर्रकन आलाय आतमध्ये. आणखी एक डॉट बॉल आलेला आहे. आणखी एक डॉट बॉल, आणखी एक डॉट बॉल. पाहतो ऍक्शन रिप्ले. खूप चांगला रिनमिक पॅट आहे तो. रनअपही तेवढा चांगला. टप्पा पडतोय आणि त्याच टप्प्याबरोबर त्या अँगलचा वापर करत असताना बॉल सरळ आतमध्ये आणला जातोय. 5 बॉल. मोहम्मदच्या बॅट मधून एकच चौकार आला, तो बाद झाला. पण आता इथून डाव सावरण्याची आवश्यकता असणार आहे. अगदी संघनायक बाद झालाय, पण आता या खेळाडूंनाही चांगला खेळ करावा लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी काढा लागत असताना काव कॉर्नरवरती चांगली फिल्डिंग झाली आहे. 1 धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचाही प्रयत्न सुरू केलेला आहे आणि त्या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नाखाली इथे विकेटचं पतन होणार आहे. आणखी एक विकेट. शेवटच्या बॉलवरती धाव मिळाली फक्त आणि फक्त आपण पाहतोय तर येस डीजे. आनंद कडव यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला आर्थिक सहकार्य मिळाले. तब्बल रोख रक्कम 5,000 रुपये आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनापासून आभार.
सन्माननीय संतोष अनंत कडव यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची राशी या स्पर्धेला प्राप्त झाली आहे आणि सर्वच देणगीदात्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनापासून आभार. आर्थिक सहकार्य ज्यांनी दिले सन्माननीय अबू बकर खान साहेब, स्वर्गीय विद्या सुमंत अठल्ले यांच्या स्मरणार्थ देखील आर्थिक सहकार्य मिळाले. सन्माननीय राजेंद्र देशमुख, राजाजी पाटील, राहुलजी विसे, रोहन पाटील आणि अकिब शेठ कोहारी नवनिर्वाचित नगरसेवक त्यांच्या माध्यमातून देखील इथे आम्हाला आर्थिक सहकार्य मिळाले. सन्माननीय अनंताजी कडव, नारायण डाबा, मंत्री कॅप्टन आशिष दामले, उल्हासजी अंबवणे, महेशजी जाधव, माजिसा मेडिकल, मदन पटेल या सर्वांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहकार्य आम्हाला प्राप्त झालंय आणि सर्व खरं तर आर्थिक सहकार्य देणाऱ्या दात्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनापासून आभार. नाव हो टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच तुषार सर, धन्यवाद. आपण पहिल्यात आतापर्यंत फक्त 5 धावा लागल्या धावफलकावरती, पण 6 बॉलचा खेळ आणखी शिल्लक असणार आहे. कमबॅक करावा लागेल. कमबॅक उमर 11 गोरेगाव संघाला करावा लागणार आहे. खूप चांगला खेळ. अगदी धवळेपाडा संघ पहिला बॉल फुलटॉस टाकला, त्यावरती चौकार आला, पण त्यानंतर काय कमबॅक केलेला आहे. प्रत्येक बॉल एकतर डॉट किंवा मग विकेटचं पतन. पुढचा बॉल बॅट आणि बॉल बरोबर पुन्हा एकदा थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक. बॅटची हलकीशी कडा, शॉट थर्ड वरती बॉल, चांगली फिल्डिंग आणि आणखी एक डॉट बॉल. फक्त 12 बॉलचा खेळ आहे. त्या 12 बॉल मध्ये आतापर्यंत आपण पाहतोय ना तर पहिल्या ओव्हर मध्ये 4 डॉट, या ओव्हर मध्ये पहिला बॉल डॉट आहे. अगदी 5 बॉल तुम्ही डॉट खेळलेत 12 ओव्हरच्या मॅच मध्ये. प्रत्येक बॉल वरती आता हॅमर करावा लागेल. इथे करण्याचा प्रयत्न केला, क्रॉस बॅटने इथे केलाय, बॉल सरळ निघून चाललाय, दन 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 करत आलाय. आणखी एक आरंभनी आता आरंभ केलाय चौकारानी. थँक्यू सो मच. सुरुवात केली आहे, 9 धावा लागल्या धावफलकावरती. अगदी आपण पाहतोय ना या सत्रामध्ये जसं रात्रीचे 3 वाजले त्यानंतर धावा कमी बनतात, हरकत नाहीये. अगदी 12, 15 ते 20 धावा ह्या बनवणं गरजेचं आहे, तर मात्र फाईट पाहायला मिळेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय बॉल, लॉंग ऑन वरती खेळाडू तैनात आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? थोडीशी मिसफिल्डिंग आणि इथे मिसफिल्डिंगला जागा नाहीये. आता उमर 11 गोरेगाव संघाचे समर्थकही थोड्याफार टाळ्या वाजवत आहेत. त्यांना आवश्यक आहे की आपली टीम टॉप 3 मध्ये क्वालिफाय झाली पाहिजे. एखादी ट्रॉफी तरी आपल्या गावामध्ये आपल्या स्पर्धेमध्ये आली पाहिजे. पण तसंच समोरच्या दिशेला अगदी धवळेपाडा टीम ती देखील काही कच्च्या गुरुचा खेळाडू नाहीये. त्या संघामध्ये देखील ती मातब्बर ताकद पाहायला मिळते. 11 धावा लागल्या फलकावरती. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आरंभ पुन्हा एकदा स्ट्राइक वरती आलाय. बॉलिंग ट्रॅकवर गणेश. पुढचा बॉल आतमध्ये आला, गुड बॉलिंग. काय कमबॅक केलाय पहा गोलंदाजांनी. अगदी टप्पा टाकतोय, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकल्यानंतर गुडलॅच स्पॉटचा वापर करतोय आणि बॉल हलकासा आतमध्येही आलाय. अँगलचा वापर, अगदी राईट आर्म राऊंड विकेटनी गोलंदाजी करत असताना खूप चातुर्य गोलंदाजाकडे, वेग प्रचंड आणि त्याचबरोबरीने ती बॉलवरती उसळी मिळाली नाहीये. बॉल खाली राहिलाय आणि खाली राहत असताना आणखी एक डॉट बॉल आलेला आहे. 11 झालेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 वरती किमान एखादी आला ना मोठा फटका तर मात्र चेसही पाहायला तेवढीच मजा येणार आहे, कारण धवळेपाडा टीम आणि त्यांच्या बॅटर्सही तेवढ्या ताकदी. पुढचा बॉल हा स्लॉट मध्ये टाकलाय आणि हा बॉल सरळ चाललाय मैदानाच्या बाहेर. जातोय कसा तर अगदी झटपट पटापट आलाय षटका. थँक्यू डीजे. आणि आरंभनी काय बॅटिंग केली आहे, आरंभनी काय बॅटिंग केली, आरंभ केला. जसा तो आलाय ना मैदानाच्या आतमध्ये तो तेव्हापासून अगदी धावसंख्येवरती वाढ आणि फक्त वाढ पाहतोय. त्यांनी फेस केलेत आतापर्यंत 5 बॉल आणि धावा त्यावरती एकवटल्यात 12. आरंभ ही प्रचंड. शेवटचा बॉल 17 धावा लागल्या धावफलकावरती. शेवटचा बॉल कुणाच्या नावावरती?
बॅटर की मग बॉलर आणि हा बॉल अगदी लोअर फुल टॉसचा बॉल आहे. भिरकवण्याचा प्रयत्न क्रॉस बॅटिंग खेळल्यात आणि इथे देखील पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. खूप चांगला खेळ आणि इथे आपण पाहतोय ना धावत पडत लढत झगडत धावा बनवल्यात 19 धावफलकेवरती आणि जिंकण्यासाठी लक्ष हे 20 धावेंचं असणार आहे. वा मजा येईल या मॅचला. अगदी थोडासा चाचपडत असताना मोहम्मद लवकर बाद झाला पण त्यानंतर आराम काय खेळलाय आणि खूप चांगला खेळलाय. टीमसाठी त्यांनी संघर्ष केलाय. करत असताना जवळपास 20 धावा आता तुम्हाला लक्ष दिलंय पण धवळेपाडा संघ आणि त्याच्यामध्येही ते असलेले भरदस्त बॅटर्स त्यांच्याकडे ताकद प्रचंड आहे. पण त्या ताकदीचा वापर होईल की आता तुम्हाला युक्ती किंवा शक्ती कुणाची श्रेष्ठता पाहायला मिळणार आहे. थोडंसं थांबूया. इनिंग ब्रेकचा वेळ त्यामध्ये मिळालेला 1 ते 1.5 मिनिटं आणि तो मिनिटं पुन्हा एकदा सार्थक करण्यासाठी आपण जाऊया DJ MS यांच्याकडे. हे तुम्ही पाहताय तुमच्या टीव्ही स्क्रीन वरती. अल अयान हाय क्वालिटी अत्तर्स आणि परफ्युम्स. नुकतंच काही वेळानंतर आपण त्यांच्या शॉपचं उद्घाटनही पाहणार आहोत. ती तारीखही तुमच्या समोर येईल. त्यानंतर आपण पाहताय अल मिराज कॅटरर्स त्यांच्याकडून तुम्हाला एक स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे. थोंबरे इव्हेंट्स आणि ज्यांच्या मार्फत आपण ही स्पर्धाही पाहतोय. कुठलाही कार्यक्रम तुमच्या घरामध्ये असू देत त्या कार्यक्रमासाठी तुम्ही थोंबरे इव्हेंट्स यांना नक्कीच व्हिजिट करा. NB ऑटो किंग्स बुबेरे RTO कन्सल्टंट. मग तुम्हाला कुठल्याही प्रकार ऑटो रिक्षाचे लायसन्सिंग वगैरेची आवश्यकता असेल तर नक्कीच आमचे अखिल बुबेरे आणि निहाल अखिल बुबेरे यांना तुम्ही संपर्क करा. त्याचबरोबर A1 जलसा कॅटरर्स पुन्हा एकदा ज्यांच्या मार्फत आपल्याला खूप चांगलं जेवणाची व्यवस्थाही पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला अगदी ते वॉटरी माउट होत असेल ना तोंडावरती कुठेतरी पाणी येत असेल तर नक्की जाऊन आमच्या A1 जलसा कॅटरर्सला व्हिजिट करा. हमारे यहाँ शादी के भी ऑर्डर्स लिए जाते हैं. त्यानंतर त्याचबरोबरीने जर तुम्हाला कुठल्या प्रकारच्या ग्राफिक डिझायनिंगची आवश्यकता असेल तर आमच्या चेतन ग्राफिक्स यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. कुठल्या प्रकारचे बॅनर्स असतील तर नक्कीच. आणि हे सगळं करून झाल्यानंतर थोडासा सुटकेचा श्वास घ्यायचा आहे तर जाऊन अगदी सुटकेचा श्वास घ्या. या बसा आमच्या तबेला चहाची चहा एन्जॉय करा. आणि रविवारचा दिवस घालवायचा असेल ना तर अल्तमश चिकन सेंटरला व्हिजिट घ्या. त्यांच्याकडून चांगलं फ्रेश चिकन घ्या. घरी जाऊन बनवा आणि त्याचाही आस्वाद तुम्ही घ्या. आणि येस पहा जे सर्व्हर डाऊन अगदी नुकत्या काही काळामध्ये आपण पाहतोय ना जर कुठल्याही प्रकारचा व्यत्यय तुम्हाला पाहायला मिळत असेल आमच्या लाईव्ह स्क्रीनवरती गेल्या 5 दिवसामध्ये पहिल्या 2 दिवसामध्ये व्यत्यय नक्की झाला होता. कारण एक युट्यूब चॅनल नाही तर अनेक स्पर्धा आम्ही कव्हर करत होतो ना त्यामध्ये प्रत्येकाची ही अगदी गफलत उडत होती. प्रत्येक ऑपरेटरची प्रत्येक लाईव्ह टेलिकास्टवाल्याची की हे होतंय काय. तर यूट्यूबने देखील ते आपल्यापर्यंत घेऊन आलेत की त्यांच्याकडून हा सर्व्हर डाऊन करण्यात आला होता. त्यामुळे जर तुम्हाला व्यत्यय आला असेल त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. त्यानंतर कोकणी वडापाव सेंटर अगदी संपूर्ण मुंबईकर आणि त्या मुंबईकरांना आवडलीचा असलेला असा वडापाव नौफिल बुबेरे त्यांच्या मार्फत हे पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबरीने आपण शेख ट्रान्सपोर्ट पाहतोय. जर तुम्हाला तुमची वस्तू तुमचं सामान त्याचबरोबरीने तुम्हाला कुठे जायचं असेल तर नक्कीच शेख ट्रान्सपोर्ट यांच्याकडे व्हिजिट करा. RN फायर इन्व्हेंटर्स इव्हेंट्स आहेत. RN फायर इव्हेंट्स तुम्हाला पाहायला मिळतात. कुठल्याही प्रकारचं लग्न सोहळ्यामध्ये जेव्हा तुम्ही इव्हेंट्सला कॉन्टॅक्ट करता त्याचबरोबरीने त्या एंट्रीज असतात ना त्या अगदी आजकाल त्या रील्स व्हायरल होतात. आणि त्याचबरोबरीने आमच्या इव्हेंटलाही तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आणि त्याचबरोबर हे सगळे रील्स टिपण्यासाठी मोबाईल फोन असेल जर अपडेट करायचा असेल तर अब्दुल्ला मोबाईल शॉप यांना जाऊनही तुम्ही व्हिजिट करा. आणि त्याचबरोबरीने होम मिनिस्टर अरविंद MD प्रेझेंट्स RUMD इव्हेंट प्रेझेंट्स म्हणजेच आमचे महेश सर त्यांची संकल्पना आणि त्यांनाही तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम तुम्हाला आयोजित करायचा असेल तर.
धन्यवाद, थँक्यू सो मच. हे सगळे ऍड्स तुमच्यापर्यंत मी घेऊन आलो. हे आपले मुख्य स्पॉन्सर आहेत, त्यांची नावं तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. पण आता जाऊयात मैदानाच्या दिशेने, जिथे एका दिशेला एक बारा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये आता आपण पाहतोय जिंकण्यासाठी बनवायचे किती, तर 20 बनवायच्यात. 10चा सरासरीने बनवायच्यात. बॉलिंग ट्रॅक वरती मुशर्रफ. पहिलाच बॉल, पहिला चेंडू अगदी थोडासा मिसटायमिंग झालाय. बॉल अगदी जमिनीची लगत चाललाय टिप स्क्वेअर लेग रिजन वरती आणि पहिल्या धावावरती धाव मिळणार आहे फक्त आणि फक्त एकच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. 20 धावेचं लक्ष आहे. सुनील आणि सचिन या जोडीची चर्चा सुरू आहे. धवलेपाडा टीम त्यांनाही माहिती आहे सुनील आणि सचिन यांच्या दोघांचं मैदानाच्या आतमध्ये राहणं गरजेचं आहे. मुशर्रफ बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिला बॉल त्यांनी चांगला हाताळलाय. संपूर्ण गोरेगावकरी पाहतायत ही मॅच, जे अगदी मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि जे अगदी घरी त्यांच्या बेडवरती अगदी खूप मजेने जी युट्यूब चॅनल वरती मॅच पाहतायत ना, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. आणि सध्याच्या घडीला ज्यांनी हा हंगाम आणि आपली टीम गाजवली आहे असा गाजा वाजा करणारा बॅटर सुनील आहे स्ट्रायकिंग एंड वरती. सुनील त्याला आता चांगली बॅटिंग करून दाखवावी लागणार आहे त्यांच्या टीमसाठी आणि फॉर्मही प्रचंड आहे ना, तो फॉर्मही सुनीलकडे पाहायला मिळतोय. हो, पहिला बॉल इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. लाऊड अपील केली जात आहे. डायरेक्ट हिट होतोय बॉल, पण पंच जात आहेत आता. धग 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 वाढते गोरेगावकरांची, कारण पंच गेलेत कुठे, तर पंच गेलेत तिसऱ्या पंचांकडे. पाहूयात काय घडतंय इथे. अगदी सगळ्यांचं लक्ष आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे आहे. काय डिसिजन येतोय, कारण महत्वाचा डिसिजन आहे दोन्ही टीमसाठी. अगदी विजयाच्या समीप जो उभा आहे ना, त्याच्यासाठी हा डिसिजन आहे. पंचांनी अगदी तिसऱ्या पंचांकडे हे डिसिजन सुपूर्त केलेलं आहे. पाहूयात काय डिसिजन असणार आहे. धगधग वाढली आहे अगदी. सकाळच्या आपण पाहतोय पहाटेच्या 4:20 होती आणि सगळ्यांमध्येही धगधग वाढलेली आहे. आणि त्या धगधगीमध्ये हेच सांगण्यात येत आहे की मॅचची गोल्डन विकेट मिळते आणि ती विकेट सचिनची असणार आहे. धवलेपाडा टीम आणि त्यांचा हा प्रमुख्याचा बॅटर मैदानाच्या बाहेर जातोय. पाहतो ऍक्शन रिप्ले. दूध का दूध, पाणी का पाणी. योग्य डिसिजन. बेल्स उद्ध्वस्त झाल्या तेव्हा बॅट पॉपिंग क्रीजच्या होती बाहेर. ठोकडीज आहे. पाहतो ऍक्शन रिप्ले. थ्रो झाला आणि इथे अगदी त्या शेवटच्या क्षणाला, एवढं मोठं मैदान आहे पण अगदी तुमच्या कंपास मध्ये ती पट्टी असते ना सेंटीमीटरची, त्यांनी नापता येईल एवढ्या कमी अंतराने तो बॅटर त्या पॉपिंग क्रीजच्या बाहेर आणलेला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत खेमणे येतोय. अनिकेतला चांगला खेळ करावा लागेल, सुनीलची साथ द्यावी लागेल. पण मुशर्रफने काय 2 बॉल हाताळलेत. पहिला आपण पाहिला तर अगदी एक यॉर्करचा वापर केला, त्यानंतर लेंथ बॉल, त्यावरती देखील फक्त सिंगल मिळाली. आणि अशाच प्रकारे आपण पाहतोय 1 वरती 1.
पुढचा बॉल पुन्हा एकदा आणखी एका यॉर्करचा वापर केलाय. बॉल सरळ धडकतोय पंचाच्या पायावरती आणि फक्त इथेही सिंगल मिळणार आहे. 20 केलेत आणि 20 बचावण्याची मातब्बर ताकद संपूर्ण गोरेगाव टीम कडे आहे. हे सिद्ध करत असताना उमरनी पहिल्या षटकामध्ये पहिल्या 3 बॉलवरती धावा दिल्यात. 2 विकेट घेतली आहे 1 आणि त्याच बरोबरीने मुशर्रफ अप्रतिम गोलंदाजी करतोय. स्वतःला जोखून देतोय. पाहतो ऍक्शन रिप्ले. अगदी उडी मारली, हाताला बॉल अदळला आणि त्यामुळे बॉल डिव्हिएट झाला आणि जाऊन सरळ अदळला आमच्या फिरोज सरांना. अगदी सरांच्या चेहऱ्यावरती ते स्मितहास्य, थोडीशी आलेली झोप, ती अगदी आता पूर्णपणे उडलेली आहे. मजा येणार आहे मॅचला. 3 बॉलवरती 2 आलेत. 9 बॉल 18ची आवश्यकता आहे आणि सुनील मैदानाच्या आतमध्ये तो संयमतेने खेळतोय. त्याच्याकडे आक्रमकता आहे पण ती आता त्यांनी साईडला सारली आहे आणि इथे थोडीशी मिसफिल्डिंग चूक झाली आहे पण तरी देखील बॉल मैदानाच्या आतमध्ये असणाऱ्यांनी पाहता इथे 3 धावा कंप्लीट करण्यात आलेल्या आहेत. चुका करून चालणार नाहीये. महत्वाची मॅच आहे, क्वालिफिकेशनची मॅच आहे आणि इथे जर तुम्हाला जिंकायचं आहे ना तर मात्र सर्वस्व पणाला लावणं गरजेचं आहे. सर्व काही तुमच्याकडे जे आहे ते झोकून देण्याची आवश्यकता आहे. मेहनत करावी लागणार आहे आणि ती मेहनत करत असताना घामही मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला गाळावं लागणार आहे. असंही म्हटलं जातं ना की पाणी से नहाने वाले लिबास बदलते हैं लेकिन पसीने से नहाने वाले इतिहास बदलते हैं. इतिहास बदलण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. 5 धावा झाल्या धावफलकावरती. अनिकेतच्या बॅटमधून देखील एक चांगला स्ट्रोक येण्याची आवश्यकता. आतापर्यंत एकही बॉल तो फेस केलेला नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो तर एक लोअर फुटटॉसचा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न केला. व्यवस्थित बॅटवरती आलेला नाहीये. चांगली फिल्डिंग. वाह काय दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळते. होऊन जाऊ दे. एकदा जोरदार टाळ्या या फिल्डिंग एफर्ट साठी देखील झाल्या पाहिजेत. वडा फिल्डिंग अप्रतिम फिल्डिंग केली आहे पण जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये टीम धवळेपाडा आणि त्यांचा सुनील उभा आहे ना तोपर्यंत सगळ्या टीमला माहिती आहे की विजयाच्या समीप एक मात्र खेळाडू उभा आहे. आणि पहा आमचा कॅमेरावर अगदी त्याच्यावरती फोकस करण्यात आलेला आहे. 5 बॉल 6 धावा लागल्या धावफलकावरती. 7-14. पुढचा बॉल क्रॉस बॅटने खेळलेत. पुन्हा एकदा मिस्टामिक स्ट्रोक आणि इथे देखील स्क्वेअर लेग रिजन वरती खूप चांगली फिल्डिंग. शेवटच्याही बॉल वरती सिंगल आली आहे आणि सिंगल आल्यानंतर संपूर्ण उमर 11 गोरेगाव टीम आणि त्यांच्या प्रेक्षकांकडून टाळ्याही आपल्याला पाहायला मिळतात. पण मित्रांनो मॅच संपलेली नाहीये. 6 बॉल जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. अब खुद का घर सिर्फ सपना नहीं, लकासा में 18.5 लाख रुपए ऑल इंक्लूसिव में खुद का घर अपने नाम करें। वांगली स्टेशन से सिर्फ 3 मिनट और दिल्ली मुंबई एक्सप्रेस से 10 मिनट। फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉन्टैक्ट अस। रियालिटी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांची आपण एक छोटीशी ऍड पाहिली आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. अगदी 25% डिस्काउंट देण्यात येणार आहे. अगदी आपल्या ग्राउंडला लागूनच आहे आणि येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये जशी आपली स्पर्धा मोठी होईल ना त्याच बरोबरीने या बिल्डिंग्सही मोठ्या व्हायला पाहायला मिळणार आहेत. मग त्यातूनही प्रेक्षक पाहायला मिळतील. त्यांनाही आवडीचा खेळ आहे. क्रिकेटचा फक्त खेळ उरला नाहीये. क्रिकेट म्हणजे आता खऱ्या अर्थाने धर्माचीच बाजू घेतलेली आहे. विदा स्मृती आटले त्यांच्या आठवणींना उजळणं आणि त्यांच्याकडूनच खूप चांगलं आपल्याला देणगीदार देखील आहेत. त्यांच्याकडून खूप चांगलं योगदान आपल्याला स्पर्धेमधून झालेलं आहे. त्यांचेही मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. त्यांच्या स्मृतीला उजळण्या देण्यासाठी अगदी आपल्याला ते पारितोषिकही त्यांच्याकडून अगदी खूप चांगला हातभार. जसं मी म्हटलं ना आणि अगदी पहिल्यापासून म्हणत आलं कुठल्याही स्पर्धेमध्ये आपण पाहतोय कुणाचा सिंहाचा कुणाचा खारीचा वाटा आणि त्याशिवाय ही अशी मोठी स्पर्धा सहकार्याला आणणं अशक्य आहे. पण आता इथून काय अरहम बॉलिंग ट्रॅक वरती आहे.
ज्याच्या योगदानामुळे आपल्याला ह्या 20 धावा धावफलकेवरती पाहायला मिळत आहेत. अगदी आजचा दिवस त्याच्या नावावरती राहिला. बॅटिंग करत असताना 14 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. आता बॉलिंग करत असताना 13 धावा त्याला रोखायच्या आहेत. तो रोखेल का की सुनीलच्या बॅटमधून ज्यांनी आतापर्यंत ती शांतता ठेवली आहे, ज्यांनी आतापर्यंत संयम ठेवला आहे, तो आक्रमण करतोय का? 6-13. पहिलाच बॉल यॉर्कर, ओव्हर बॉल. अप्रतिम गोलंदाजी केली आहे. पहिलाच बॉल यॉर्कर त्यांनी हाताळलाय. वड बॉल, बॉल ऑफ द मॅच. काय खेळ करतोय ना गोल्डन आर्म. आरम खूप चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल. पाहतो ऍक्शन रिप्ले, पाहतो रिलीज पॉइंट. सुनील सारख्या मोठ्या बॅटरला बीट. पुढचा बॉल आणि इथे आपण पाहतोय व्हाईट बॉल आलाय, व्हाईट बॉल आलाय, व्हाईट बॉल आलाय. स्वतःची ती मनस्थिती, अगदी ती धगधग, ती शांत ठेवणं गरजेचं आहे. फक्त तुमच्या बेसिक्स वरती चांगला खेळ तुम्हाला इथून करावा लागणार आहे. पण सुनील करू देईल का? पहिला बॉल तर डॉट आलाय, त्यानंतर वाईट आलाय. पण आता इथून रिक्वायरमेंट काय तर आपण पाहतोय 5 बॉल जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. 5-12, 5 वरती 12 धावेची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला सुनील. पुढचा बॉल क्रॉस बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. लेनचा वापर, टप्पा पडला, पडल्यानंतर सरळ मोहम्मदच्या हातामध्ये बॉलनी तोडलाय दम. आणखी एक आलाय डॉट बॉल. वा, डॉट बॉल वरती चेहरा पाहायला मिळतो आपल्याला. 4 बॉल 12 धावेची आवश्यकता. पण आता सुनीललाही चांगला खेळ करण्याची आवश्यकता आहे. त्यालाही बॅटचा फेज ओपन करत असताना एखादी बॉल बाहेर पाठवणं गरजेचं आहे. इथे गेलाय का बाहेर? बॉल हवेमध्ये, लॉंग ऑफ. खेळाडू उभा आहे, पकडेल का? कॅच पकडली आहे, कॅच. आणि ही फक्त कॅच नाही पकडली आहे, तर अगदी क्वालिफिकेशन त्याच्या हातामध्ये येत आहे. कारण सुनील जातोय डगआउटच्या दिशेला परत. वड कॅच. ही कॅच नाहीये, या कॅचनी केली आहे डिसाइड. ही मॅच असणार आहे. टॉप 3 मध्ये प्रवेश मिळण्यामागे ही कॅच, आणि ती कॅचच लक्षात ठेवली जाणार आहे. बस सबर कर और तुझे भी वो सब मिलेगा जिसका तू सही मायने में हकदार आहे. सबर केलाय, परिश्रम केलाय, आणि ही हकदारी आपली सिद्ध करत असताना उमर 11 गोरेगाव बॅटिंग करत असताना याच आरमनी चांगली बॅटिंग केली. 14 केल्या. आता 13चा डिफेंड करत असताना पहिल्या 3 बॉलवरती एकच दिली आहे. आता 3 बॉल 12 हवेत. 3 बॉल 12 हवेत. जीवन येतोय. एक बॉल प्रत्येकाच्या हृदयाची धडकन म्हणते. प्रत्येक जण आपसुक आपल्या चेहऱ्यात म्हणतोय आराम एक अच्छा डालो. पण तो टाकेल का? टाकत असताना जर मात्र जीवननी या बॉलवरती चौकारही मारला ना, तर मात्र टीम दौलेपाडाचे समर्थक अगदी घरी बसले असतील, ते देखील त्यांच्या घरात टाळ्या वाजवतील, आई वडिलांना उठवतील, यातही ती मात्र शंका नाहीये. आहेत अनेक प्रेक्षक वर्ग आलाय मैदानावरती देखील. हा बॉल यशच्या उद्ध्वस्त. हे सेलिब्रेशन तुम्ही पाहताय. उवड बॉल आराम, विकेटचं पतन, आणि आता 2 बॉल 12ची आवश्यकता. यस डीजे. डीजे पहिला आपण ते सेलिब्रेशन पाहिलं टीमशीच, जेव्हा ते टॉप 6 मध्ये क्वालिफाय झाले, आणि त्यानंतर आपण ही विकेट गेल्यानंतर मोहम्मदचंही ते सेलिब्रेशन पुन्हा एकदा स्क्रीनवरती पाहणार आहोत. विकेट गेली आणि पहा मोहम्मद प्रचंड खुश आहे. त्याला माहिती आहे ना किती महत्वाची विकेट होती. पण मॅच अजूनही संपलेली नाहीये. क्रिकेटचा खेळ अनिश्चितच असतो. इथे वेळ बदलायला वेळ मित्रांनो लागत नाहीये. बॅटिंग ट्रॅक वरती नवीन बॅटर येतोय, भूषण येतोय, पण मॅच अजूनही ऑन आहे. 2 बॉल 12. मॅच आवडत असेल तर होऊन जाऊ दे एकदा जोरदार टाळ्या. 2 बॉल 12. इथे समोरच्या दिशेने खेळलेला हा बॉल
चाललाय का नाही गेलाय वाचवला अडवला आणि बॉल फक्त अडवला नाहीये तर टॉप 3 मध्ये क्वालिफिकेशन ही आता सुनिश्चित करत असताना उमर 11 टीम गोरेगाव आतमध्ये कुणी जाणार नाहीये आतमध्ये कुणी जायचं नाहीये रजा बुबेरे साहेब यांच्याकडून फैजान यांच्यासाठी पकडलेल्या कॅच साठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे एक बॉल फक्त एक बॉल आणि हा एक बॉल जिंकण्यासाठी तुम्हाला आवश्यकता असणार आहे किती तर आवश्यकता असणार आहे 11 धावांची 11 धावा बनतील का गोलंदाज एखादी चूक करेल का धवलेपाडा टीम म्हणत असेल करावी एखादी चूक टाकावं एखादी खराब बॉल पण टीम उमर 11 गोरेगाव म्हणत असेल हरकत नाही समोर ये सोड 6 का फरक नाही पडत आपल्याला टॉप 3 ची तिकीट जवळपास मिळाली आहे त्यावरती फक्त सुनिश्चिततेची छाप हवी आहे त्यावरती फक्त तुम्हाला अगदी एक लीगल बॉल हवाय 6 जाऊ दे 8 जाऊ दे किती लांब मारू दे बॉल हरवला तरी चालेल लीगल टाक पण धवलेपाडा टीम म्हणत असेल टाक एखादी वाईट टाक एखादी नो येऊ दे मजा मॅच मध्ये येऊ दे एखादी नो येऊ दे एखादी चौकार तसं होतंय का मॅच ऑन ठेवण्यासाठी तसं पाहायला मिळणार आहे का आरमने आतापर्यंत या मॅच मध्ये सगळं काही चांगलं केलंय मॅन विथ अँड गोल्डन आर्म शेवटचा बॉल तोही चांगला डिस्पॅच केलाय पण फरक पडत नाहीये सामना फिनिश आणि टॉप 3 मध्ये उमर 11 गोरेगाव आरंभ देखील इथे रजा बुबेरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय